मित्रांनो नमस्कार, मी आपला हरिभगवते आपणा सर्वांचे या चॅनलवरती स्वागत करत आहे। मित्रांनो, मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप ही योजना मागील काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी चालू झालेली आहे। या योजनेनंतर ज्यांनी अर्ज केले होते त्यांच्या अर्जाची पूर्तता करून आता काय झालंय, त्यांना पेमेंट करायचं ऑप्शन आलंय। पण अनेक जणांचे प्रश्न आहेत की हे पेमेंट आम्ही कसे करावे। अनेक जणांना अडचणी येत आहेत, अनेक जण पेमेंट करण्यासाठी इच्छुक आहेत, पण पेमेंट कसे करायचे हे काहींना माहिती नाही। तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की तुम्ही पेमेंट ऑनलाईन करू शकता, तुमच्या फोन पेने करू शकता। मित्रांनो, आता हे पेमेंट केल्यानंतर प्रोसेस काय ही पण अनेक जणांना प्रश्न आहे। मित्रांनो, जर तुम्ही पेमेंट केलं तर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कम से कम 1 महिना तरी थांबावे लागेल। थांबल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन मिळणार आहे, ते तुम्ही सिलेक्ट करावं लागणार आहे तुम्हाला। ते म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो। म्हणजे तुम्हाला ज्या कंपनीची निवड करायची किंवा तुम्हाला जे सोलर ज्या कंपनीचं निवडायचंय, मोटर ज्या कंपनीची निवडायची त्या कंपनीचं तिथे नाव दिलं जाईल, ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय। त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल सर्वे करण्याचा। लाईनमॅन आणि तो एजंट ज्या कंपनीचा आपण निवड केली त्या कंपनीचा एजंट ते दोघे जण आपल्या शेतामध्ये येतील। शेतामध्ये आल्यानंतर आपली विहिरीची किंवा बोरची पाहणी करतील। पाहणी केल्यानंतर तुमचा एक लाईव्ह फोटो घेण्यात येईल व सर्वे करण्यात येईल। अशाप्रमाणे सर्वे झाल्यानंतर ते पुढे जाईल व पुढच्या महिन्यात तुमचा हा पंप तुमच्या घरपोच म्हणजे शेतापर्यंत तुमचा पंप येऊन जाईल। जसा की मी सांगितलं आहे की माझा पंप मला मिळालेला आहे, मग तुमचा पण पंप अशा प्रकारे तुम्हाला मिळेल। मित्रांनो, ही प्रोसेस व्हायला किती कालावधी लागतो? मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की ही प्रोसेस होण्यासाठी कम से कम 3 महिने 2 महिने देखील लागू शकतात। कधी कधी 4 महिने लागतात तर कधी 1 महिन्यात पण येतो। मित्रांनो, जर तुम्ही अशा प्रकारे जर पेमेंट केलं आणि तुमच्या अर्जामध्ये जर काही त्रुटी आढळून आली तर तुमच्या अर्जाचे जे काही पेमेंट आहे ते तुम्हाला परत केले जाणार आहे। पण ते कधी येणार ह्याची काही तारीख फिक्स नाहीये। ती प्रोसेस हळूहळू होईल। 5-6 महिने लागू शकतात किंवा 1 वर्ष पण लागू शकतं। तुमच्या पेमेंटला काही व्याज वगैरे मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या पेमेंट करून घ्या। कारण की जर तुमच्या शेतामध्ये बोर लावलेला नसेल, तुमच्या सातबाऱ्यावर बोर बीर लावलेलं नसेल आणि तुम्ही जर पेमेंट केलं तर तुमचे पैसे वापस यायला वेळ लागू शकतो। त्यामुळे तुम्ही सविस्तर माहिती चेक करा, तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आहे का, नंतर तुम्ही पेमेंट करा। तर अशा प्रकारे तुम्ही अर्जाचं पेमेंट करा। पेमेंट केल्यानंतर तुमचा हा जो पंप आहे तुम्हाला मिळू शकतो। या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा, त्या कमेंटला वाचून मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ तयार करून देईल।